श्यामची आई. कथा 33वी. गरिबांचे मनोरथ. श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल. आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला. श्याम, तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत? रामने विचारले. राम, आपल्या देशामध्ये अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारत मातेच्याच जणू आहेत. ही भारत माता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते रे. हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे. जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग. लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत. कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज उत्साह कुठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेलेले आहे. पारतंत्र्य सर्वभक्षक आहे, सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानामध्ये आज मरण आहे, जीवन नाही. शोक आहे, आनंद नाही. कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही. लोभ आहे, प्रेम नाही. पशुत्व आहे, माणुसकी नाही. अंधार आहे, उजेड नाही. अधर्म आहे, धर्म नाही. भीती आहे, निर्भयता नाही. बंधने आहेत, मोकळेपणा नाही. रूढी आहेत, विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतामध्ये आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमूल होत आहेत. मी उदास होऊ नये तर काय करू? श्याम बोलेना. श्याम दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे. अंधार पाहून उजेड आपणास आणण्यास धडपडावे. बंद पाहून बंद तोडण्यास सरसावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक, तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक. राम म्हणाला. परंतु मी वीर नाही, तुम्ही वीर आहात. मला तुमचाच हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो. माझी ऐट उसणी असते, ती जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला. निराश होणे म्हणजे देवाला विसरणे. निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल, अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजे आस्तिक भाव. राम म्हणाला. परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार आहे ना? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही. जाऊ दे, फार खोलात जायला नको. आपल्याला करता येईल तेवढे करावे. दगड उचलावा, काटा फेकावा, फुलझाड लावावे, रस्ता झाडावा. कुणाजवळ गोड बोलावे, गोड हसावे. आजाऱ्याजवळ बसावे, रडणाऱ्याचे अश्रू पुसावे. 2 दिवस या जगात राहणे माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोटवर ठिगळे जोडणार. अरे, आपण संघटना करूया, नव विचार फैलावू, दैन्य हरू, भाग्य आणू. माझ्या तर रोम रोमी अशा नाचत आहे. राम म्हणाला. प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थना मंदिरामध्ये सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामचं एक चांगलंसं पद म्हणणार होते. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठावर खेळू लागले. एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते, परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता. श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्व युद्धाचे स्थान होते. आज हसेल, उद्या रडेल. आज उड्या मारेल, उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते. प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला. गड्यांनो, दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो. आई, या शाळेमध्ये शिकणे आता मला अशक्य झाले आहे. वडील फीचे पैसे देत नाही, शाळेमध्ये नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा.
मी वर्गामध्ये नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, अरे श्याम, तू काही गरीब आहेस का? खाली बस. आई, आपण एकदा श्रीमंत होतो हे लोकांना माहीत आहे, परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही. सांगितले तर तेही पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसलो. श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजेस, आई शांतपणे म्हणाली. आई, आत्ताशी तर मी 5वी इयत्ता पास झालोय. एवढ्या शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमवता येणार आहे? असे मी आईला विचारले. तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे भरावी लागते, मग घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कुठेतरी नोकरी मिळाली तर, आई म्हणाली. आई, एव्हापासून मी नोकरी करायला लागू? या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ? आई, माझ्या केवढ्याला उड्या, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने. मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन. आई, साऱ्या आशांवर पाणी ओतायचे, सारे मनोरथ मातीत लोटायचे. मी जणू कवी होऊनच बोलत होतो. भावना मला बोलवीत होत्या, माझ्या ओठांना नाचवीत होत्या. श्याम, गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीतच मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात, आई म्हणाली. आई, मला फार वाईट वाटते आहे. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाटत? तुझ्या मुलाच्या सजीवनाचे मातेरे व्हावे असे वाटते का तुला? मी मोठा व्हावे असे नाही वाटत तुला? मी आईला विचारले. माझ्या मुलाने मोठे व्हावे, परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने जरूर व्हावे. पित्यावर विसंबून राहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे, आई म्हणाली. आई, मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकवलेस, या वेळेस मी काय करू हे तूच सांग, मी आईला म्हटले. आईबाप सोडून ध्रुव रानामध्ये गेला. घरदार सोडून तो वनामध्ये गेला. देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू सुद्धा घर सोडून जा, बाहेरच्या अफाट जगामध्ये जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले. तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायावर उभा राहा, उपास तपास काढ, आयास सायास कर, विद्या मिळव आणि मोठा होऊन विद्यावंत होऊनच घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. कोठेही असलास तरी तुझ्या जवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू श्याम? आईने स्वावलंबनाचा उपदेश केला. आई, मी खरंच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोललीस, माझ्या हृदयामध्येच तू आहेस, म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई, तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे, तेथे फी वगैरे कमी आहे. मी तिकडे जाऊ, माधुकरी वगैरे वगैरे मागून जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार सुद्धा नाही. तेथे कोणाला माहीत आहे, कोणाचे काही काम करीन. तू कामाची सवय तर मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊया. जाऊ ना? आईला मी विचारले. जा. माधुकरी मागणे पाप नाही आणि विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे पाप आहे. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी जहाडी करू नकोस, पाप करू नकोस, सत्याचा अभिमान सोडू नकोस. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल ती मदत देत राहा. गोड बोलावे, हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नकोस, कोणाचं हृदय दुखवू नकोस. अभ्यास झटून कर. आईबापांची आठवण ठेव, बहीण भावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील, सन्मार्गावर ठेवील. जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे आणि आमचा उद्धार कर. आई प्रेरक मंत्र सांगत होती, तारक मंत्र देत होती. आई, तू भाऊंची परवानगी मिळव, त्यांची समजूत घाल. मी सांगितले. मी तुला ती नक्की मिळवून दे, निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाने काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले. रात्री जेवणी चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते, कुळीतचे पिठले होते. म्हटले, श्याम दूर कोठे जा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्या त्याला. आई वडिलांना म्हणाली. कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकीही उचलून रोख देणे मला आता अशक्य झाले आहे. एकेकाळी या हाताने हजारो रुपये मोजले,
परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालत नाहीये, मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते? आपल्या होतकरू बुद्धिमान गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय? असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले. तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाही. तेथे शिक्षण म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे, फक्त जाण्यापुरतेच 10 रुपये त्याला द्यावे लागतील. आई म्हणाली, काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कुठेही शिकू दे. नोकरीच धर असे काही माझे सांगणे नाही. फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच. माझा आशीर्वाद आहे, वडील म्हणाले. आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. आई, मग अण्णा जाणार वाटतं? लांब जाणार, लवकर परत नाही येणार? धाकटा पुरुषोत्तम आईला विचारित होता. हो बाळ, तो शिकेल आणि मग तुम्हाला खूप शिकवेल. तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब चालला आहे, आई त्यांची समजूत घालत होती. शेवटी औंध संस्थानामध्ये जायचे ठरले. वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची कालवा कालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो. इतके दिवस तिच्याजवळ होतो, पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून येत होते. परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवार रविवारी सुद्धा घरी जायचो, पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीत सुद्धा मला घरी येता येणार नव्हते. पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार. मला 10 रुपयेच देण्यासाठी वडिलांनी किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले, परंतु मी शिकण्यासाठी जात होतो. पुढे आईबापांना सुख देता यावे म्हणून जात होतो. आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो. हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यातील पाण्याला थांबवित होतो. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण, तिचे पाय सुट्टीमध्ये कोण चेपेल? श्याम, तुझे हात कसे थंड रे, ठेव रे माझ्या कपाळावर, कपाळाची जशी लाही होत आहे, असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? आई, मी थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून देईल? मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचो, परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई, तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच. माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघायची होती. आज रात्री जाणार, हो जाणार, आईला सोडून जाणार. आईने 2 स्वच्छ गोधड्या काढल्या, 1 घोंगडी काढली. मी आईला म्हटलं, घोंगडी कशाला? मला एक तरड खाली घालीन, त्याच्यावर 1 गोधडी आणि दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे, मला नको देऊस. अरे, तू परक्या मुलखामध्ये चाललेला आहेस, तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले तर असू दे ना आपले बाळ, आमच्या इथे कसेही होईल. माझे ऐक, असे म्हणून ती घोंगडी सुद्धा माझ्या वळकटीमध्ये तिने बांधली. मला थोडा चिवडा देऊ केला. थंडीच्या दिवसामध्ये ओठ फुटू नयेत म्हणून कोकम तेलाचा तुकडा दिला. आगबोट लागू नये म्हणून 4 आवळ्याच्या वड्या दिल्या, 4 बिब्बेही दिले, असे म्हणाली आणि लोट्याच्या कोनाड्यातून तिने ते काढून आणले. माझी ममताळू कष्टाळू आई. बारीक सारीक गोष्टी सुद्धा तिचे लक्ष होते. रात्री 9 वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले, पोट आधीच भरून आले होते. आईने हातावर दही वाढले. थोडा वेळ गेला, गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकट्या भावाला म्हटले, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस, आईला तू मदत कर हा बाळ, आईला आता तू आहेस, असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली, ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायांवर डोके ठेवले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकी वहिनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, माझ्या आईला तुम्ही जपा, आजारपणामध्ये मदत करा. जा श्याम, आम्ही आहोत आईची काळजी घ्यायला, काळजी नको करू, त्या म्हणाल्या आणि पुन्हा आईजवळ आलो. सांभाळ, ती म्हणाली. मी मानेनं हो म्हटलं. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळंबला. पुन्हा मी त्याला पोटाशी धरले. शेवटी दूर केले आणि मी गाडीमध्ये बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते.
कारण गणपतीच्या देवळात मला उतरायचे होते. तिथे जवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनासाठी गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले. त्याच्या चरणीचा शेंदूर कपाळी लावला. माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. जप हो बाळ, सांभाळ असं ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली होती. बाहेरच्या जीवन समुद्रामध्ये मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार? या समुद्रामध्ये कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील? तारू कोठे रुतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखांवर आरोहण करून चाललो होतो. ध्रुवाप्रमाणे जा, आई म्हणाली. कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेंबडा लेंबडा, पदोपदी चुकणारा, घसरणारा, चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाही सोमेश्वरी गेली. पालगडची हद्द केव्हा संपली होती, परंतु माझे लक्ष नव्हते. अनेक स्मृती उसळत होत्या आणि हृदय ओसंडत होते. आई, तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले. मग मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडले होती. ती घेऊन मी निघालो होतो. मुलाला पोचवायला शिकवून आईने अथांग सागरामध्ये त्याला सोडून दिले. या सागरामध्ये मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलामध्ये रुतलो, कधी वाळूमध्ये पडलो, कधी लाटांनी बुडवले, परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेत असे नाही. अजूनही धोके आहेत, परंतु ज्या आईच्या कृपेने मी आजवर तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो. तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहे. आई मेली तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणाला नेहमी आतून मिळतच असतो.